नमस्कार. आदरणीय परीक्षक आणि माझे सगळे स्पर्धक मित्र, नमस्कार. उद्यमेने सिद्धंती कार्याणीन मनोरथ. म्हणजेच फक्त स्वप्ने पाहून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. तर आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर कृती करण्याची गरज असते. मित्रांनो, आपल्यासारख्या युवकांना अशीच कृती करण्याची गरज आहे, असा आशावाद डोळ्यासमोर ठेवून मी हेमंत पाटकर, कणकवली, सिंधुदुर्ग आपल्यासमोर विषय मांडतोय. नवीन महाराष्ट्र घडवण्यात युवा पिढीची भूमिका. मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी, शूरवीरांची आणि संस्कृतीची भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून आदर्श दिला, तर संत तुकारामांच्या अभंगामधनं व्यक्त होणारी समाज जागृती, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्यायाचा मार्ग, ही सगळी आपली संस्कृती आहे. मात्र ही जी आपली संस्कृती आहे, ही सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी आहे आजच्या युवा पिढीची. युवा म्हणजे फक्त वय नाही, तर ती एक ऊर्जा आहे, परिवर्तनाची ताकद आहे. कारण खऱ्या अर्थानं आजचे युवक हे उद्याचे महाराष्ट्राचे शिल्पकार आहे. आणि म्हणूनच जैसी करणी वैसी भरणी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आज जे तुम्ही करणार आहात त्यामधूनच उद्याचा महाराष्ट्र उभा राहणार आहे, उद्याचा महाराष्ट्र घडणार आहे. नवीन महाराष्ट्र घडवण्यात युवा पिढीची भूमिका नेमकी काय असणार आहे? तर महाराष्ट्राला सध्या बेरोजगारी असेल, प्रदूषण असेल, त्यानंतर शिक्षणातील असमानता असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. मग या आव्हानांच्या समस्या निराकरणासाठी सरकार जे प्रयत्न करत आहे, त्या सरकारला सहकार्य करणं ही आजच्या तरुणांची मोठी कामगिरी असणार आहे. तरच उद्याचा महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. विद्या विनयेने शोभते असं म्हटलं जातं. केवळ पदव्या मिळवणं म्हणजे शिक्षण नाही, तर शिक्षणामधनं व्यक्तिमत्व विकास घडतो. खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षण जर आजचे तरुण घेत असतील, त्याचप्रमाणे कौशल्य आत्मसात करत असतील, तर उद्याचा महाराष्ट्र निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घडेल असं मला वाटतं. आजच्या डिजिटल युगाच्या तंत्रज्ञानामध्ये डिजिटल तंत्र आत्मसात करून उद्योजकता, त्याचप्रमाणे संशोधन या क्षेत्रातही आजच्या तरुणांनी पाऊल ठेवणं गरजेचं आहे. परहित सरस धर्म नाही भाई, म्हणजेच दुसऱ्याचं हित साधणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसऱ्याच्या हितासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज अनेक समस्या समाजामध्ये भेडसावत आहेत. आजच्या युवकानं या समस्यांकडे दुर्लक्ष न करता या समस्या निराकरणासाठी प्रयत्न केला पाहिजे. समाजातल्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये स्वच्छता अभियान असतील, रक्तदान शिबिर असतील, किंवा महिला सक्षमीकरण असेल, पर्यावरण संवर्धन असेल, अशा गोष्टींमध्ये युवकांचा सहभाग असणं गरजेचं आहे उद्याचा नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी. उद्योजकता आणि आत्मनिर्भरता या दोन तत्वांचा आपण जर विचार केला, तर आजच्या युवकानं नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे युवक महाराष्ट्राला घडवायचा आहे. कारण स्टार्टअप किंवा शेतीतील नवकल्पना असेल, नवीन उद्योग असेल, हे जेव्हा आजचे युवक आणतील, तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रबळ बनेल, महाराष्ट्र सबळ बनेल आणि मजबूत बनेल असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं स्वावलंबनामध्येच खरी ताकद आहे, हे ब्रीद वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. आजच्या आधुनिकतेच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आजच्या तरुणाला संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे. आणि ज्याची मुळच त्या ठिकाणी संस्कृतीचा विसर पडत चाललेली, तो वृक्ष कधी टिकत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आजच्या तरुणाला भाषा, परंपरा आणि संस्कृती यांचं जतन करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आजचा तरुण आपल्याला बघतोय आपण सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र तो सोशल मीडियावर सक्रिय असताना तो समाज हितासाठी काही काम करतोय का, ते पाहणं गरजेचं आहे. की उगाच वेळ वाया घालवतोय. कारण कल करेसो आज, आज करेसो सब या वृत्तीप्रमाणे वेळेचं महत्व हे आजच्या तरुणाने जाणून घेतलं पाहिजे आणि स्वतःला सकारात्मकरित्या बदललं पाहिजे. मित्रांनो, एका कवीने म्हटलंय, म्हणू नको तू आता मानवा सर्वांमध्ये मी थोर, तुझ्याहूनही शतकपटीने श्रेष्ठ आहे चराचर. आपण जर निसर्गाचं रक्षण केलं तर निसर्ग आपलं रक्षण निश्चितपणे करणार आहे. पण आज आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर जंगलतोड असेल, प्रदूषण असेल, पाणी टंचाई असेल, अशा अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत. तर या समस्यांकडे याचं निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी जलव्यवस्थापन असेल, वृक्षारोपण असेल, अशा प्रकारचे जे उपक्रम सरकार राबवत आहे, प्लास्टिकचा कमी वापर असेल, या सरकारच्या उपक्रमामध्ये युवकांनी सुद्धा सहभाग दर्शवला पाहिजे. कारण पर्यावरण वाचवणं ही फक्त सरकारची नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि जर निसर्ग वाचला
तरच मानव वाचेल या वृत्तीप्रमाणे युवक जर त्यामध्ये सहभागी झाले तर खऱ्या अर्थानं उद्याचा महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही. आपण जर पाहिलं तर आजचा युवक हा जाती, धर्म, भाषा, परंपरा याच्या विळख्यात गुरफटलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण वसुधैव कुटुंबकम या वृत्तीप्रमाणे हे संपूर्ण जग माझं कुटुंब आहे असा विचार जर आपण केला आणि या जाती धर्माच्या विळख्यातनं जर आपण बाहेर आलो तर खऱ्या अर्थानं आपल्या देशाला, आपल्या राज्याची प्रगती आपण साधणार आहोत. तर खऱ्या अर्थानं आपण नवीन महाराष्ट्र घडवायला कारणीभूत ठरणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्मात तेव्हा भेदभाव केला नाही. 450 वर्षानंतर आज गरज आहे आपल्या युवकाला छत्रपतींचे विचार अंमलात आणण्याची. ग्रामीण भाग अर्थातच गाव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि या काही ग्रामीण भागांमध्ये आजही मूलभूत सुविधांपासून ग्रामीण भाग किंवा ही गावं वंचित आहे. तर आज जो तरुण शहराकडे वळतोय त्या तरुणाने शहराकडे न वळता गावाकडे वळलं पाहिजे, गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण खेड्यांकडे चला गांधीजींचे तेव्हाचे विचार होते, पण तेव्हाचे विचार फक्त घोषणा न राहता आज खऱ्या अर्थानं अंमलात आणण्याची गरज आहे. आज शेतीविषयी नवी कल्पना असतील किंवा जलव्यवस्थापन असेल किंवा नवीन उद्योग असतील जर आणले तर खऱ्या अर्थाने आज गाव सक्षम होतील. गाव सक्षम झालं तर राज्य सक्षम होईल. दबाव, निराशा आणि स्पर्धेच्या तणावाखाली आजचा तरुण आहे. पण आजच्या तरुणाने हे लक्षात घेतलं पाहिजे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच हार मानणारा कधी जिंकत नाही, पण जिंकणारा कधी हार मानत नाही. आणि म्हणूनच अपयशातनं बाहेर येऊन यशाकडे वाटचाल आजच्या तरुणांना करण्याची गरज आहे. आजचा तरुण ही आजची ताकद आहे, पण उद्याची आशा आहे आणि उद्याची आशा जर आपल्याला वास्तवात आणायची असेल तर तरुणाने स्वतःला बदललं पाहिजे. स्वतः तो बदलला तर आपोआप जग बदलेल. ही गोष्ट त्याने मनात जर रुजवली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलायला वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. मित्रांनो, महाराष्ट्राला जर खऱ्या अर्थानं घडवायचं असेल तर गरज आहे ती तरुणांना त्या ठिकाणी सकारात्मक होण्याची आणि त्याच्यासाठी गरज आहे आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि कष्टाची. आणि म्हणूनच आता गरज आहे ती फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची. आजच्या तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. तरच महाराष्ट्र, नवीन महाराष्ट्र घडवण्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्न न राहता वास्तवात येईल हे नक्कीच. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की स्वतः बदला आणि आपल्या महाराष्ट्राला बदलूया. धन्यवाद.